म्हणतो की पहा आणि पुन्हा एकदा पहा गलतीग्रास पत्र 3रा अध्याय 27वा वचन. तुम्हामध्ये जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्याने ख्रिस्ताला परिधान केले आहे. तुम्हामध्ये जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्याने ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. ख्रिस्त कोण आहे? तो खडक आहे. खडक आहे. त्या खडकावर मोशेला सांगितलं की पाणी आपट आणि ते पाणी तिथून बाहेर आलं. काठी आपटल्यानंतर पाणी जे बाहेर आलं ते पाणी आध्यात्मिक पाणी इस्रायल लोक संपूर्णपणे कनान देशात जाईपर्यंत पीत राहिले. त्या आध्यात्मिक पाणी ते सर्व प्याले. त्या आध्यात्मिक पाणी त्या खडकामध्ये आहे. खडकामध्ये आहे आणि खडक तर ख्रिस्त आहे. तो खडक तर ख्रिस्त होता. आणि ख्रिस्त म्हणजे काय? अभिषिक्त. अभिषिक्त गेल्या आपण पाहिलं होतं की अभिषिक्तावर परमेश्वर देव विराजमान होतो. अभिषिक्ताचा वापर करण्याकरता तो त्याच्या जीवनाचं कंट्रोलिंग घेतो. तो त्याला आपल्या हातामध्ये घेऊन चालवतो. मंडळीच्या जीवनामध्ये सुद्धा मंडळी सुद्धा काय? ती अभिषिक्त आहे. ख्रिस्ताची वधू ज्या ख्रिस्त अभिषिक्त आहे तेव्हा त्याची वधू सुद्धा अभिषिक्तच असणे आवश्यक आहे. सहोदरा, म्हणून जे मंडळीमध्ये असणारे मंडळीमध्ये पुरुष, स्त्रिया आणि लेकरं आहेत त्या तिघांच्याही जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक असणे आवश्यक आहे. तेव्हाच ती मंडळी पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं भरलेले होते, म्हणजे अभिषिक्त होते. आणि जेव्हा ते अभिषिक्त होते तेव्हा अभिषिक्ताची वधू म्हणून ती समोर येऊ शकेल. जर अभिषिक्त नसेल मंडळी तर त्या मंडळीतले जितके लोक अभिषिक्त आहेत तितकेच फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधूमध्ये गणले जातील, इतर गणले जाणार नाही. म्हणून सावध राहा. आज मंडळांमध्ये पुष्कळ लोक येतात, पुष्कळ गर्दी वाढतात, अनेक पुष्कळ रुंद दरवाज्यानं चालण्याचा प्रयत्न करतात. रुंद दरवाज्यानं जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण का? त्याचा मार्ग पसरट आहे. पसरट आहे. त्याने जाणारे पुष्कळ लोक आहेत, पण अरुंद दरवाजाने जाणारे थोडके आहेत. मग या अरुंद दरवाजामध्ये त्या पुष्कळ लोकांच्या मध्ये काही थोडकेच लोक जे आहेत तेच अभिषिक्त आहेत. तेच अभिषिक्त आहेत. बाकीचे सर्व ते साधारण लोक आहेत. ती प्रभूच्या वधूमध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही काही करा, ते प्रभूच्या वधूमध्ये जाऊ शकत नाही जोपर्यंत ते ख्रिस्ताच्या द्वारे बाप्तिस्मा पाहून अभिषिक्त होत नाही, तोपर्यंत ते प्रभूच्या वधूमध्ये सरकू शकत नाही. म्हणून सावध राहा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही प्रभूचे वधू आहोत, आम्ही प्रभूच्या वधूमध्ये चाललेले लोक आहोत, तर त्याप्रमाणे तुम्ही जाण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःचं परीक्षण करून पहा, ख्रिस्त तुम्हामध्ये आहे का नाही. फक्त ख्रिस्त आतमध्ये असून चालत नाही, ख्रिस्त तुम्हाला झाकणे गरजेचं आहे. व जो ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्याच्यामध्ये प्रवेश ख्रिस्त वस्ती करतो. मग तो शिष्याने म्हणाला, तुम्ही माझमध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहतो. म्हणजे प्रभूमध्ये राहू लागतात त्यांच्यामध्ये प्रवेश ख्रिस्त स्वतः वस्ती करतो. जेव्हा वस्ती करतो तेव्हा त्याच्या जीवनावर पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरलेला आहे. ज्यांच्या जीवनामध्ये प्रवेश ख्रिस्त वस्ती करत नाही त्यांच्या जीवनावर पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून येत नाही. सावध राहा. बऱ्याच ठिकाणी काही स्पष्ट रीतीने सांगत नाही, ते पोकळ भाषण करतात आणि पोकळ आश्वासन देतात. ते कधी पोकळ आश्वासन कोणालाही देत नाही, कारण पवित्र आत्मा सामर्थ्यशाली आहे. ज्या पाहतो की ते पोकळ आश्वासनामध्ये कधी तुम्ही जाऊ नका. मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे. ख्रिस्ताची वधू आहे. मग ख्रिस्त जसा अभिषिक्त आहे तशी मंडळी सुद्धा अभिषिक्तच असली पाहिजे. अभिषिक्तच असली पाहिजे.
हे सांगण्याचं धैर्य कित्येक परमेश्वर देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये अजूनही आलेलं नाही, कारण त्यांना त्याचं सत्य समजलेलं नाही. सहोदरा, ज्या सत्य तुम्हाला समजतं तेव्हा सत्य तुमचं बंधन काढतं. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. सत्य बंधनातून मुक्त करेल. आणि म्हणून तर प्रभू म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल. आणि हे सत्य आहे. जे प्रभूचा स्वीकार करतात, जे प्रभूकडे जातात, प्रभूला आपल्या जीवनात घेतात, प्रभू त्यांच्या जीवनात काम करू लागतो, त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरतो. पवित्र आत्म्याचा अभिषेक पुन्हा उतरला प्रियानो, फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला. ज्या येशू साधारण मनुष्य पाण्याच्या बाप्तिस्माकडे योहानाकडे गेला, आज्ञा पालन त्यानं केलं, तेव्हा योहान म्हणत होता की पहा प्रभूजी, मी तुम्हाकडे यावं त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे कसे आले आहात. आणि प्रभू काय म्हणतो, हे होऊन जाऊ दे, कारण हे होणे अगत्याचं आहे. अगत्याचं आहे, हे झालंच पाहिजे. म्हणून प्रवेश गोष्ट साधारण मनुष्य आज्ञा पालनाकडे गेला आणि योहानाकडे बाप्तिस्मासाठी गेला. त्याच्यापेक्षा कनिष्ठ असताना सुद्धा प्रवेश गोष्टाने योहानाकडून बाप्तिस्मा घेतला. आणि जेव्हा बाप्तिस्मा घेतला, आज्ञा पालन केलं, तेव्हा आकाश विदारलं आणि पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे त्याचवर उतरला. इतर कुणावरही पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे उतरलेला नाही. पवित्र शास्त्रामध्ये कधीही कुठेही कुणाच्याही जीवनामध्ये पवित्र आत्मा उतरला नाही. कबुतराप्रमाणे आकाश उघडून पवित्र आत्मा कुणाच्या जीवनात आला नाही, फक्त येशूच्या जीवनात आला. कारण येशू साधारण मनुष्याचा जगात जन्मला. आम्ही साधारण मनुष्य आहोत, लक्षात ठेवा. मग साधारण मनुष्यामध्ये स्त्रियापासून जन्मलेल्या प्रत्येकाच्या पेक्षा योहान हा श्रेष्ठ आहे. बायबल सांगतं. म्हणून प्रभू म्हणाला, योहानापेक्षा स्त्रियापासून जन्मलेल्यामध्ये कुणीही श्रेष्ठ नाही. योहान श्रेष्ठ आहे, पण योहान प्रवेश ख्रिस्तापेक्षा कनिष्ठ आहे. कारण प्रवेश ख्रिस्त हा तो शब्द आहे जो परमेश्वर देवाबरोबर होता, तो परमेश्वर देव होता, जो शब्द देही झाला आणि कृपान सत्य आणि परिपूर्ण होऊन त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आणि असा तो शब्द जो प्रारंभापासून होता. योहान प्रारंभापासून नव्हता. सहोदरा, योहान प्रारंभापासून नव्हता, पण योहान हा प्रवेश ख्रिस्तापेक्षा कनिष्ठ आहे. यानो काय लेकरांना प्रभूचा बाप्तिस्मा घ्यायचं म्हटल्यावर कनिष्ठ पास्टर चालत नाही. नको मला हेड पास्टर हे कोण असेल तर त्यानं, हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्यानं मला बाप्तिस्मा द्यावा, ही मोठमोठी आशा लोक बाळगतात. सहोदरा, प्रवेश ख्रिस्त त्याचा बाप्तिस्मा करण्यासाठी त्याच्यापेक्षा सामर्थ्यशाली आणि गौरवानं भरलेला असा कुणीही मनुष्यामध्ये नाही. फक्त योहान तेवढा, बाप्तिस्मा करणारा योहान, त्याच्याबद्दलच प्रभू म्हणतो की सर्व स्त्रिया जन्मल्यापेक्षा योहान श्रेष्ठ आहे, त्याच्याहून श्रेष्ठ कोणी नाही. स्त्रियामध्ये जन्मल्याप्रमाणे प्रवेश गोष्ट त्याचकडे गेला, बाप्तिस्मा पावला. बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे उतरला. यांनी साधारण मनुष्य आज्ञा पालनाकडे सरकतो, त्याची आज्ञा पालन करतो आणि आज्ञा पालन करून त्याला आपल्या जीवनात घेतो, आपल्या जीवनात त्याला पाचारण करतो, तो आमच्यामध्ये वस्ती करतो. आणि ज्याच प्रवेश गोष्ट तुमच्या जीवनात वस्ती करतो, तेव्हाच पवित्र आत्मा तुम्हावर उतरून येतो. लक्षात ठेवा. हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्या जीवनात उतरणे, जगणे आणि पवित्र आत्मा तुमच्या जीवनाला झाकणे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रभूचा स्वीकार करता, बाप्तिस्म्याकडे जाता, आज्ञा पालन करता, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो. ज्यावेळेस तो वस्ती करतो, प्रवेश गोष्टी वस्ती करतो. आणि प्रवेश गोष्ट वस्ती केल्यानंतर प्रभूचं कार्य तुमच्या जीवनात होण्याकरता, तुमच्यातून प्रभूचा प्रकाश इतरांना मिळावा म्हणून
प्रभू काय म्हणाला पुन्हा एकदा 8वा अध्याय योहानच पुस्तक 8वा अध्याय आणि 12 वचन. पुढे येशूने पुन्हा त्याबरोबर बोलणे आरंभ म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश आहे. प्रभू पुढं आरोहून काय म्हटला, मी जगाचा प्रकाश आहे, मीच, दुसरा कोणी नाही. आणि ज्या तो म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणारच नाही व त्याच्या काही पाप येणार नाही. पवित्रता शुद्धता त्याच्या जीवनात उतरू लागेल. तर जो मला अनुसरतो त्याच्यात तो अंधकारात चालणारच नाही, तर त्याच्याबरोबर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश असेल. जीवनाचा प्रकाश, जीवनाचा प्रकाश असा प्रवेश गोष्ट तुमच्या माझ्या जीवनात वस्ती करू लागतो. ज्या तुमच्या जीवनामध्ये जीवनाचा प्रकाश वस्ती करतो तेव्हा तुम्ही त्याच्या वचनानुसार चालणारे लोक होऊ लागता. वचनानुसार चालणाऱ्यांसाठी काय दिलेला तो स्तोत्र 119 105 वचन. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. तुझे वचन म्हणजे परमेश्वर देवाचं वचन तुमच्या माझ्या पावलाकरता दिवा आहे. दिवा आहे. आणि त्या दिव्यामुळं आमच्या मार्गामध्ये अपार प्रकाश पडतो. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश असा आहे. मग तुम्ही वचनात चालणारे लोक होऊ लागता. ज्या वचनात चालू लागता तेव्हा जीवनाचा प्रकाश तुमच्यामध्ये राहतो. कारण वचनामध्ये काय त्याच्या ठाई जीवन होते. पुन्हा एकदा पहा योहानच पुस्तक 1 अध्याय, योहानच पुस्तक 1 अध्याय 2 वचनापासून. तोच प्रारंभ देवाचा होता, त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्यापासून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. जेव्हा तुम्ही त्याला अनुसरता, आज्ञापालन करता, त्याला आपल्या जीवनात घेता आणि एवढ्या आज्ञापालन केल्यानंतर बाप्तिस्म्याकडे जाता, बाप्तिस्मा स्वीकारता, तेव्हा तुमचं जीवन त्या बाप्तिस्म्याच्याद्वारे जे जुनं जीवन आहे ते गाडलं जातं आणि तुम्हाला नवीन जन्म प्राप्त होतो. आणि जे नवीन जन्मात चालू लागतात त्यांच्या जीवनामध्ये प्रभू वस्ती करणे गरजेचं आहे. प्रभू वस्ती करणे आवश्यक आहे. काही लोक म्हणतात की माझा नवा जन्म झालेला आहे, झालेला, पण तो प्रभूची वस्ती त्याच्या जीवनात नाही. प्रभू त्याच्या जीवनात वस्ती करणारा असणे आवश्यक आहे. ज्याच्या जीवनामध्ये प्रभू वस्ती करतो तो आज्ञापालनामध्ये चालल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये त्याचं वचन जगू लागतं. मग तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाचं वचन जगू लागतं. आणि वचनामध्ये काय शब्द आहे. तो शब्द कसा प्रारंभापासून होता, साधारण शब्द नव्हे, जो प्रारंभापासून होता, जो शब्द देवाबरोबर होता, जो शब्द देव होता, असा तो शब्द त्या वचनांमध्ये आहे. म्हणजे आज तुम्ही वचनात चालू लागता तेव्हा त्या शब्दात चालणारे लोक होता. म्हणजे प्रवेश गुस्तामध्ये तुम्ही चालता, प्रवेश गुस्तामध्ये चालता. म्हणून पाऊल म्हणतो जितक्याने ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे तितक्याने ख्रिस्ताला परिधान केला आहे. ख्रिस्ताला परिधान केला आहे. तुमच्या आतमध्ये असून प्रभू कार्य जास्ती होत नाही. कार्यासाठी तो तुमच्या बाहेरून तुम्हाला झाकणे गरजेचं आहे. म्हणजे ख्रिस्ताचं जीवन तुमच्या जीवनात असणे आवश्यक आहे. खडक. आणि ज्याच्या जीवनात खडकाचं जीवन येऊ लागतं तो अभिषिक्त होतो. त्याच्यावरच परमेश्वर देव विराजमान होतो, इतरांवर होत नाही. कारण मोशेला काय म्हणाला, मोशेला म्हणाला की तू मंडळीतले लोकांना घे आणि मी दाखवून त्या ठिकाणी तू चल. होरेब डोंगरामध्ये, पर्वतामध्ये, होरेब पर्वताच्या डोंगरामध्ये तो त्याला घेऊन चाललेला आहे. आणि त्या उंच ठिकाणी जात असताना मी तुझ्या समोर एका खडकावर उभा राहील. परमेश्वर देव म्हणतो मी तुझ्या समोर एका खडकावर उभा राहील. म्हणजे आज प्रभू त्याला म्हणतो की मी तुझ्या समोर एका खडकावर उभा राहील.
मोशेला परमेश्वर देव उभा राहिलेले दिसणे गरजेचं आहे ना? तर नव्हतं. मोशेला जर परमेश्वर देवाची त्याला दिसतच नसता तर तो त्या खडकावर उभा राहिलेला कसा समजला असता? पण तो परमेश्वर देव इस्रायला बरोबर अग्निस्तंभाच्या द्वारे आणि मेघ स्तंभाच्या द्वारे बऱ्याच प्रत्येक वेळेस हजर असे. मोशे समोर काय गेला? मोशे समोर मेघ स्तंभ येऊन थांबला किंवा अग्निस्तंभ येऊन थांबला. आणि ज्यावेळेस त्या खडकावर तो थांबला तेव्हा मोशेनं ओळखलं की हाच तो खडक आहे, हाच तो अभिषिक्ताचा खडक आहे. आणि त्याला त्यानं दोनदा काठी मारली. अभिषिक्तावर तुम्ही तुमच्या इच्छेनं, तुमच्या मीपणानं, तुमच्यातल्या आड्यतेनं त्याच्यावर तुम्ही प्रहार करू शकत नाही. सावधरा. मोशे काय म्हणाला? तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावं काय? आणि मोशे चिडून गेलेला. कारण इस्रायल लोकांनी त्याला रंजीस आणला, त्याला चिडवला, भयानक चिडवला. बऱ्याच वेळेस काय काय लेकरांच्या जीवनामध्ये राग येऊ लागतो. त्या अभिषिक्तावर उगारण्याचा प्रयत्न करतात, अभिषिक्तावर आपले हत्यार चालवण्याचा प्रयत्न करतात. सहोदरा, त्यांना शासन हे होईलच, शासन हे होणारच, ते त्याच्यातून सुटत नाही. मोशे परमेश्वर देवाचा निवडलेला अभिषिक्त तो असताना सुद्धा त्यानं त्या अभिषिक्ताचा मान राखला नाही. त्यानं त्या खडकावर दोनदा काठी आपटली. एकदा मला सांगितलं तर दोनदा त्यानं काठी आपटली. त्यानं त्या खडकाचा मान राखला नाही. तो खडक पुन्हा त्या अभिषिक्ताचा मान त्यानं राखला नाही. तो अभिषिक्त मोशेच्या पेक्षाही उच्च होता, मोशेच्या अभिषेकापेक्षाही उच्च होता. ज्याच्या जीवनामध्ये तो ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त होता, तो परमेश्वर देवाचा अभिषिक्त होता. त्यामुळे तो प्रवेश ख्रिस्त होता, तो ख्रिस्त होता. तो ख्रिस्त असल्यामुळं मोशेच्या अभिषेकापेक्षा जास्त होता. म्हणून मोशेला शासन झालं, मोशेला शासन झालं. ज्या पाहतो त्या खडकातून पाणी आलं आणि त्या खडकातलं पाणी सर्व इस्रायल लोक प्याले. अभिषिक्त म्हणजे ही अभिषिक्त आहे, जी याप्रमाणे चालतात, ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्या जीवनात घेतात, जे ख्रिस्ताला स्वीकारलेले लोक आहे, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो, ख्रिस्त वस्ती करतो, येशू वस्ती करतो, हे अभिषिक्त होणे आवश्यक आहे. ते पवित्र आत्म्याद्वारे झाकले जाणे गरजेचं आहे. पण जेव्हा ते झाकले जातात तेव्हा सामर्थ्य तुमच्या बरोबर चालू लागेल, सामर्थ्य तुमच्या बरोबर चालू लागेल. सावधरा, अभिषिक्त पवित्र आत्मा जे स्वीकारतात त्यांच्या आतमध्ये त्याला अन्य भाषा वगैरे मिळते, तो अन्य भाषा प्रार्थना करतो. एवढ्यावर ख्रिस्ती जीवन थांबत नाही, तर त्याच्या आत्म्याद्वारे अभिषिक्त त्यांना झाकणे गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या काही बाप्तिस्मा घेतात, अभिषिक्त होता, अभिषिक्त होता. ख्रिस्ताच्या ठाई असणारा बाप्तिस्मा आणि पाण्याचा बाप्तिस्मा याच्यात फार मोठा फरक आहे. पाण्याचा बाप्तिस्मा आज्ञा पालनासाठी आहे, पण ख्रिस्ताचा बाप्तिस्मा हा सामर्थ्यशाली, गौरवानं भरलेलं असं अभिषिक्ताचं जीवन स्वीकारणे आहे. मंडळी ही साधी नव्हे. मंडळी फक्त पवित्र आत्मा मिळालेली आहे असं नाही. मंडळीमध्ये पवित्र आत्मा मिळालेले लोक कुठात? तळाला आहे, तळाला आहे. मंडळीमध्ये प्रथम प्रेषिताप्रमाणे तुम्ही होणे आवश्यक आहे, त्या अभिषिक्तांप्रमाणे तुम्ही होणे आवश्यक आहे. मंडळी ही प्रेषिता प्रत पोचली पाहिजे. मंडळी फक्त पाण्याचा बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्म्याच्या भाषा शब्द यायला लागले म्हणून ती मंडळी पूर्ण झालेली आहे असं नव्हे.
विश्वासणाऱ्यांनी फार सावध राहावं. बरेच लेकरं विश्वासानं चालत असताना ते फक्त अन्य भाषा मिळालेल्या काही एवढ्यावर चूक राहतात. तेवढ्यावर तुमचं जीवन थांबलेलं नाही. तेव्हा तर तुम्हाला ऍडमिशन मिळालेला त्याच्यामध्ये येण्याचं, मंडळीमध्ये येण्यासाठी तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वधूच वधू व्हाल असं नव्हे. तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी प्रभूच्या घरामध्ये काम करणारे सुद्धा होऊ शकता. प्रभू परमेश्वर देव कसं करेल माहित नाही, ते त्याच्या हातशेवर अवलंबून आहे. वधू जेव्हा तुम्हाला प्रभूची वधू व्हायचा आहे तर ख्रिस्तामध्ये झाकले जाणे आवश्यक आहे. अभिषिक्त तुम्ही होणे आवश्यक आहे. जर अभिषिक्त कोणी सेवक नसेल तर त्यांना अभिषिक्त होण्याकरता तयारी करावी आणि अभिषिक्त व्हावं. मंडळीच्या जीवनामध्ये सुद्धा फक्त पवित्र आत्म्याचा अभिषेक एवढाच घेऊन ते जर का त्या ठिकाणी अन्य भाषा मिळवून अभिषिक्त समजत असतील तर ते चुकीचा. त्या मंडळीला सुद्धा वाढणे आवश्यक आहे. तुमचं लेकरू शाळेला जायला सुरुवात केली तेव्हा ते शाळेला जाऊ लागतं. शाळेत त्याला ऍडमिशन मिळतं. आणि कुठे ऍडमिशन मिळतं? एकदम हायर क्लासमध्ये मिळतं का? नाही. तर त्याला किंडरगार्टन म्हणजे लहान मुलं ज्या ठिकाणी शिक्षण घेतात अशा ठिकाणी त्याला प्रवेश मिळतो. चला, जो आज्ञापालन करतो, जो बाप्तिस्म्याकडे जातो, बाप्तिस्मा स्वीकारतो, पवित्र आत्मा त्याच्या जीवनात येतो, प्रवेश होतो, त्याच्या जीवनात वस्ती करू लागतो, तो प्रभूचा स्वीकार करणारा होऊ लागतो. तेव्हा त्याचं जीवन हे किंडरगार्टन प्रमाणे मंडळीच्या अशा त्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेशित फक्त झालेला आहे. फक्त प्रवेशित झालेला आहे. लक्षात ठेवा. असं नाही त्यांनी चर्चमध्ये जात असताना ते म्हणाले की मला अन्य भाषा होती, सगळं झालं, मग मला समजे ना याच्या पलीपेक्षा आधी काय आहे. त्यास ते म्हणाले, चर्च मध्ये मी पाहिलं एक वृद्ध व्यक्ती सगळ्यात आधी येऊन बसायची आणि नंतर सगळ्यात नंतर जायची. ते या चेहऱ्यावर तेज होता. पाच सविनीर म्हणतात, मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं की पवित्र ख्रिस्ती जीवनाला पूर्णत्व येण्यासाठी मी काय करायला पाहिजे. आणि ते म्हणाले, तुझा बाप्तिस्मा झालेला आहे, तू प्रभूमध्ये जगतात, प्रभूचा स्वीकार केलेला, म्हणजे हो. तुला अन्य भाषा, म्हणजे हो. बस एवढंच. तो पास्टर बेनी म्हणतात, मी तेवढ्या सॅटिस्फाय झालो नाही. एक दिवस त्याच्या मित्राने त्यांना पीटर्सबर्ग मध्ये त्या चर्चला नेला जिथं कॅथरीन कुमन वचन सांगत होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर पवित्र आत्म्याचा अभिषेक वरून त्यांच्या जीवनात आला. वरून आला. जास्त वरून अभिषेक आला. वरून अभिषेक केव्हा येतो प्रियानो? जेव्हा ख्रिस्त तुम्हाला जागतो तेव्हा. येशूला तुम्ही स्वीकारता, त्याला झाकून घेता, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरतो. तोपर्यंत उतरत नाही. पवित्र आत्मा तुम्हामध्ये जाईल. पण प्रभू काय म्हणाला? तीन गोष्टी त्यांना पवित्र आत्म्याने सांगितल्या. कधी विसरू नका. काही लोकांना माहिती आहे का नाही मला माहित नाही. पवित्र आत्मा तुम्हा बरोबर आहे. पवित्र आत्मा तुम्हामध्ये आहे आणि पवित्र आत्मा तुम्हावर येईल. 3 गोष्टी आहेत. पवित्र आत्मा तुम्हा बरोबर आहे. म्हणजे जे प्रभूचे लेकरा त्यांच्या बरोबर सांगतो, त्यांना चुकीच्या मार्गाकडे जाऊ देत नाही. तो त्यांचं संरक्षण करतो. त्यांना प्रार्थनेमध्ये जाण्याकरता, चर्चला जाण्याकरता आणि परमेश्वर देवाची प्रार्थना करण्याकरता सहाय्य करतो. त्यांच्या जीवनामध्ये पश्चाताप येतो. म्हणजे ते पूर्णपणे परमेश्वर देवाकडे वळतात. जगाकडे पाठ करतात आणि परमेश्वर देवाकडे तोंड करतात. आणि जेव्हा तो पश्चाताप त्यांच्या जीवनात येतो तेव्हा पवित्र आत्मा त्याच्या अंतःकरणात उतरतो. म्हणजे अंतःकरण भग्न होता. ज्याचं अंतःकरण भग्न झालेला तिथंच पवित्र आत्मा प्रवेश गोष्ट आतमध्ये वस्ती करतो. परमेश्वर पिता सुद्धा आतमध्ये वस्ती करतो. आणि जेव्हा ते वस्ती करतात तेव्हा तुमच्या माझ्या जीवनामध्ये अन्य भाषा प्राप्त होते. अन्य भाषा प्राप्त होते. आणि जेव्हा ती अन्य भाषा प्राप्त होते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला पवित्र आत्मा अभिषेक झालेला आहे. तो अभिषेक नव्हे.
त्या अन्य भाषा प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात वाढायचं आहे. किंडरगार्टन मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे. वधूमध्ये जाण्याकरता तुम्ही एक प्रकारचं प्रमाणित झालेलं आहात. ऍडमिशन मिळालेलं आहे, प्रवेश मिळालेला आहे. म्हणून तुम्ही अगदी वधू झालात असं नव्हे. सहोदर, ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला वाढायचं आहे. ते लेकरू केजी नंतर वाढत जातो, अप्पर केजी, मग नंतर फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, मग तो 10वी पास होतो, 12वी पास होतो. नंतर त्याला जर कोणत्या ठिकाणी जायचं आहे, इंजिनिअरिंगला किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर व्हायचा, तर त्या परीक्षा त्याला द्याव्या लागतात. त्याच्यात तो पास होणे आवश्यक आहे. ज्यावेळेस ते सर्व पूर्ण करतो तेव्हा तो ग्रॅज्युएट होतो. ज्यावेळेस वधूच्या जीवनामध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर ज्यावेळेस वधू पुढे सरकत जाते आणि परत प्रेषितांपर्यंत प्रथम प्रेषित इथपर्यंत पोहोचते. आणि तिथपर्यंत पोहोचल्यावर प्रभूने प्रेषितांना सांगितलेलं आहे. काय सांगितलं होतं? पित्यापासून प्राप्त होणारी देणगी तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. तो अभिषेक घेण्याची योग्यता त्या ठिकाणी वधूच्या जीवनात येऊ लागते. मग वधूच्या जीवनामध्ये ते अभिषेक प्राप्त झाल्याबरोबर ती प्रवेश ख्रिस्ताची वधू होण्यास पूर्ण योग्यतेने भरलेली आहे. हालेलुया. पूर्ण योग्यतेने भरलेली आहे. तोपर्यंत मंडळी ही वधू होत नाही. सावधान. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही लगेच म्हणतो, विश्वास नाही, लगेच म्हणतो मला पवित्र आत्मा आहे, मी प्रभूच्या वधूमध्ये आहे. नाही, तुला वाढायचं आहे. त्या वधूमध्ये तुम्ही जास्त जाऊ लागता. तेव्हा त्या वधूच्या ठिकाणी जात असताना तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा बाप्तिस्मा उतरतो. प्रेज द लॉर्ड. तेव्हा ख्रिस्ताचा बाप्तिस्मा तुमच्या जीवनात उतरतो. ज्यास ख्रिस्ताचा बाप्तिस्मा तुमच्या जीवनात उतरतो तेव्हा चिन्हे चमत्कार आपोआप घडू लागतात. तुमच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी आरोग्य प्राप्त होतात. तुमच्याकडे फक्त पाहिलं तरी सुद्धा त्याचं जीवन बदलतं. तुमच्या सावलीमध्ये जरी ते कोणी आले तर ते निरोगी होतात. पाण्यावरून जरी चालला, पाणी तुम्हाला बुडवणार नाही. अग्नी जरी जाल तर अग्नी तुम्हाला ग्रासणार नाही. कारण ख्रिस्ताचा बाप्तिस्मा तुमच्या जीवनात आलेला आहे. ही प्रौढता आहे. पुन्हा मग माहिती इब्रिय पत्र 6 अध्याय. आय गिव्ह प्रेज जीसस. पहिल्या वचनापासून पहा. हालेलुया. इब्रिय पत्र 6 अध्याय पहिल्या वचनापासून. याचा आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेकडे जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. जास्त ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी म्हणजे सर्व स्वीकारणे, बाप्तिस्मा घेते, अन्य भाषा मिळणे, पवित्र आत्मा मिळणे, पवित्र आत्म्याची भाषा त्यांना प्राप्त होणे आणि मग अन्य भाषेत तो प्रार्थना करणे, मग वाढत जाणे. या गोष्टी होत असताना त्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. प्रौढता आलेली नाही. त्याला फक्त ऍडमिशन मिळालेल्या वधूसाठी, ती वधू झालेली नाही. लक्षात ठेवा. ती प्रत्येक व्यक्ती जी मंडळीमध्ये ती वधू झालेली नाही. ते ऍडमिशन मिळालेला. त्यानंतर त्याला चालायचं. म्हणून पाऊल म्हणतो, जसं तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला तसं त्यामध्ये चला. कलसे 2 अध्याय 6 वचन. जसं तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला तसं त्यामध्ये चला. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यात चालू लागता तेव्हा तुम्ही प्रौढतेपर्यंत जाणार आहात. तेव्हा ख्रिस्ताचा बाप्तिस्मा देतात. तेव्हा ख्रिस्त म्हणलेला खडक तुम्हाला झापू लागेल. आणि जेव्हा ख्रिस्त तुम्हाला झापू लागेल तेव्हा परमेश्वर देव तुमच्यावर विराजमान होईल.
ख्रिस्त म्हणला खडक जेव्हा झाकला गेल तेव्हा परमेश्वर देव विराजमान होईल, तोपर्यंत होत नाही. तोपर्यंत होत नाही. म्हणता मी पाहता असे लोक फार कमी आहे जगामध्ये. असे लोक फार कमी आहे, फार कमी आहे. बोटावर मोजणे इतके तर होतात माहित नाही. त्यांच्याकडे पाहिल्या ख्रिस्त दिसू लागेल, ज्यांच्या स्पर्शाच्याद्वारे ख्रिस्ताचा स्पर्श होईल, ज्यांच्या वस्त्राला स्पर्श केल्या आरोग्य प्राप्त होईल, ज्यांच्या सावलीमध्ये सुद्धा गेल्याबरोबर मुक्तता प्राप्त होईल, दुरात्मे पळून जाते. त्यांना पाहिल्याबरोबर दुरात्मे ओरडून निघून जाते. त्याच्या समोर जो चालू लागला त्याच्या प्रत्येक पावलामध्ये दुरात्मे घाबरून पळून जाऊ लागते. एरिया ती जागा सगळं सोडून पळते. हे ख्रिस्ताचं जीवन आहे, हे वधूचं जीवन आहे, हे वधूचं जीवन आहे. किती लोकांच्या जीवनात आहे. कित्येक लोक या मोबाईलच्या द्वारे जिथं हे वचन चाललेलं आहे. तुम्ही आपलं अंतःकरण पडताळून पहा. पात्र असाल, सेवक असाल, कुणी असाल, तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात काय? ख्रिस्त तो खडक तुम्हाला झाकणे गरजेचा आहे. त्या ख्रिस्ताला तुम्हाला झाकल्याशिवाय तुम्ही प्रभूची वधू होऊ शकत नाही. प्रभूची वधू होऊ शकत नाही. सावध राहा. प्रभू आपल्या वधूला नेण्याकरता आता लवकर येत आहे. तो येण्याआधी तुम्ही वधूमध्ये रूपांतरित होणे आवश्यक आहे. जे तुम्ही ऐकत आहात ते लिहून ठेवा, ते मनन करा, ते आपल्या लक्षात ठेवा, ते आपल्या अंतःकरणात आपल्या बुद्धीमध्ये ठसवून ठेवा. त्याप्रमाणे कृती करा. तुम्ही वधूपर्यंत जाऊन पोहोचा. रॅप्चर मध्ये तुम्ही उचलले जा. ही सामर्थ्यशाली योग्यता. रॅप्चर मध्ये जाणाऱ्यांची फार सामर्थ्यशाली योग्यता. ही साधारण गोष्ट नव्हे. सावध राहा. या खडकावर मी तुझ्या समोर उभा आहे. तो आपली काठी घे, आपला अधिकार वापर. त्या खडकाला काठी मार. आता यातून पाणी येईल. मोशेनं रागानं 2दा काठी आपटली. त्या अभिषिक्तावर काठी आपटली. जो वर आहे मंडळीचा, त्या वरावर काठी आपटली. म्हणून तर मोशेला दंड आणण्यात आला. मोशेला दंड करण्यात आला. मोशे तू आरोन दोघांनी मंडळी समोर माझी अवहेलना केली. तुम्ही आज्ञा मोडली. पण कनान देशात तुम्ही जाऊ शकत नाही. समृद्धीने भरलेला दूध मध वाहणारा आपला रेस्टिंग प्लेस असणारा असा तो कनान देश, त्यामध्ये आरोन आणि मोशे जाऊ शकले नाही. कारण त्याने त्या वरावर काठ्या पडली. तो तुमचा माझा वर आहे, तो मोशेचाही वर आहे, अब्रामाचाही वर आहे. त्या वरावर काठ्या पडली. सावध राहा. आज कित्येक लेकरं त्या वरावर काठी आपटत चाललेल्या. त्यांना साधारण गोष्टी समजत नाही. शास्त्र तुम्हाला सांगत आहे ते सर्व गच्च ठेवा, गच्च धरा, सोडू नका. प्रौढ ते प्रत तो तुम्हाला नेईल. अभिषिक्ताप्रमाणे तो तुमचा वापर करेल. पराक्रमी सामर्थ्यशाली गोष्टी तुमच्यातून घडू लागतील. विजय तुम्हाला प्राप्त होत जाईल. प्रकटीकरणामध्ये प्रत्येक मंडळीला देताना
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शब्द संध्याकाळ प्रत्येकाच्या शेवटी लिहिलेला आहे. जो विजय मिळवितो त्याला हे प्राप्त होईल. जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचं फळ खायला दे. जो विजय मिळवतो त्याला मी जीवनी मुकुट दे. विजय प्रौढतेपर्यंत जाणे हा विजय मंडळीचा आहे. आज कित्येक पास्टर लोकांना समजलेलं नाही. आज प्रभू जे मला सांगत आहे, प्रभू ते सांगत आहे ते मला सुद्धा माहित नव्हतं, आता मला समजू लागलेला. सावध राहा. वधूच्या जीवनामध्ये विजय आहे, की प्रौढता आहे, प्रौढता आहे, पूर्णता, पूर्ण वधू, गौरवयुक्त मंडळी, सामर्थ्यशाली वधू, अशी वधू प्रभू आपणा स्वतःला सादर करणार आहे. दुसरी वधू नव्हे. निम्यात शिकलेला, निम्यात सगळं शिक्षण सोडलं तर तो डॉक्टर होत नाही. केजी मध्ये ऍडमिशन घेतल्यावर तो त्याचा वडील इंजिनियर म्हणतो, इंजिनियर होत नाही. सावध राहा. प्रत्येकाला या शिक्षणात गेलं पाहिजे. प्रत्येक लहान थोर मंडळीतला या शिक्षणात वाढलाच पाहिजे. म्हणून पाऊल म्हणतो, ख्रिस्तामध्ये चाला, ख्रिस्तामध्ये चाला. आपल्या अंतःकरण हीन नम्र करा. कोणत्या ठिकाणी तुम्ही आहात, ख्रिस्तामध्ये चाला. त्या सामर्थ्य तुमच्यावर आहे. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उभा राहा. हालेलुया. हे प्रियमा, ही तुझी लेकरा, ते तुझे लोक, त्यांना फक्त साधारण मंडळीमध्ये नव्हे तर सामर्थ्यशाली, गौरवाला नटलेली प्रभू येशू ख्रिस्ताची जिवंत वधू असं होण्याकरता पाचारण केलेलास. ती वधू होण्याकरता, त्या ख्रिस्तामध्ये चालण्याकरता, त्या प्रौढतेपर्यंत जाण्याकरता, तो ख्रिस्त यांना झाकण्याकरता पूर्ण अभिषेक प्राप्त होऊ दे, पूर्ण सामर्थ्य प्राप्त होऊ दे. पवित्र आत्मा तुझं मार्गदर्शन यांना प्राप्त होऊ दे. पवित्र आत्मा तुझं साह्य यांना प्राप्त होऊ दे. म्हणजे वधूप्रमाणे तयार होते. परंतु पवित्र आत्मा प्रभूची वधू तयार करत आहे. ते तुझं वचन आहे. पवित्र आत्मा, की तुझे लेकर आहेत, तुझे लोक आहेत, त्यांना प्रभूच्या वधूमध्ये तयार करण्यात दे. हे बेतसदा तुझी शेवटल्या सामर्थ्यशाली मंडळी आहे. जी मंडळी प्रभूच्या वधूमध्ये तयार होण्याकरता तू निवडलेली आहेस. आणि ज्या ज्या ठिकाणी प्रभू अशी लोक आहेत ज्यांना तू निवडलेला आहेस, ते प्रभूच्या वधूपर्यंत जाण्याकरता त्यांना साह्य प्राप्त होऊ दे. की सर्व अडखळणं हे शिक्षणात धमकाळ दुष्ट सैतान या तुझ्या लेकरांच्या जीवनामधून, दुष्ट सैतान या परमेश्वर देवाच्या लेकरांच्या जीवनातून, प्रभूच्या वधू होण्यासाठी निवडलेल्यांच्या जीवनातून, मंडळीतून पूर्णपणे निघून चालतो. लोकांना मोकळं करत जाऊ नये. त्यांच्या आसपास सुद्धा फिरू नको. त्याच्या देहावर सुद्धा तो स्पर्श करू नको. कोणताही आजार, कोणत्याही व्याधी त्यांच्या तंबूजवळ सुद्धा येऊ देऊ नको. आणण्याचा प्रयत्न करशील तर त्या तंबूमध्ये येण्याआधी तू जाळण्यात देशील. वेळेआधी आगात कुमार टाकण्यात देशील. तू व तुझे सर्व दूत वेळेआधी आगात कुमार टाकण्यात येते. काल निघून चालतो. येशू जनात मी तुला धमकावत आहे, कारण प्रवेश पुस्तकात तुझवर विजय मिळवलेला आहे. अधोलोकात सर्वाच्या स्वर्गाच्या चाव्या त्याच्या हातामध्ये आहे. तो आमचा वर आहे. तो आमचा वर आहे. तो आमचा प्रभू आहे. तो आमचा देव आहे. प्रभू, ते तुझ्या लेकरांना सहाय्य कर. तुझ्या कृपा छत्राखाली वाढव. सुद्धा तू विनाकारण तयार केलेलं नाही. हे कृपेचं घर आहे. तुझी पराक्रमी कृपा प्रत्येकावर उतरू दे. तुझा विजय प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. प्रौढतेपर्यंत जाण्याकरता त्यांना नीटानं स्थिर कर. हालेलुया.
आणि येशूच्या नावात त्यांना स्थिर करता. ज्या जणी या ठिकाणी येऊ शकले नाहीत प्रभू, त्यांना तुझा स्पर्श कर, त्यांना तुझा स्पर्श कर. तुझं सामर्थ्य प्रत्येक जीवनात उतरेल, त्यांना अनुभव दे. तुझ्या मान दे, मला बरमान धन्यवाद दे, स्तुती सन्मान मान मेहमान गौरव दे. तारणारा प्रवेश गुजराच्या नावात मागतो नाही ठीक आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरं समाज दे, आमच्या सगळ्या गुन्ह्या सोडल्या तसे तू आमची गुन्ह्यामास दो, आणि आम्हाला परीक्षेत नको तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझा आहे. देव बापाची प्रीती, प्रवेश गोष्टाची कृपा, पवित्र आत्म्यात सहभागिता तुम्हा सर्वात बरोबर देवाच्या सर्व प्रिय लेकरांबरोबर आतापासून प्रवेश गोष्ट येईपर्यंत सदा सर्वदा त्या प्रौढते जाईपर्यंत प्रभूची पूर्ण होईपर्यंत हे शिक्षणामध्ये पूर्णपणे राखण्यात येईल. आमेन. आमेन.